येत्या 20 तारखेला होत असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ दहेगाव जोशी येथे होत असलेल्या सभेमध्ये उपस्थित झालेल्या जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रश्मिताई बर्वे, आत्ताच ज्यांनी आपल्याला सर्वांना आक्रमक पद्धतीने मार्गदर्शन केलं, ते ह्या भागाचे सुपुत्र आणि एक आक्रमक नेता म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये ज्यांची ओळख आहे ते प्रहारचे जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश भाऊ कारेमोरे, सन्मान्य झाडे साहेब, भोयर साहेब, निकेश भाऊ, आमचे पठाणजी, आमचा मिरे भाऊ, बेले साहेब, धोटेजी, प्रदीप भाऊ, सभापती चिखले पाटील, या गावातली सर्व वडीलधारी मंडळी, तालुक्यातून आलेली सर्व वडीलधारी मंडळी, आमच्या महिला भगिनी, सर्व युवा तरुण कार्यकर्ते, उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींनो, एक महत्वाच्या मोडवरती आपण सर्वजण आलेलो. पुढच्या 20 तारखेला आपल्याला आपल्या मतदारसंघाचा नवीन आमदार निवडायचा आहे. तो निवडत असताना अत्यंत विवेक बुद्धीने आपल्याला मतदान टाकावं लागणार आहे. निवडणुका येतील, निवडणुका जातील, पण निवडणुकीच्या दिवशी घेतलेला निर्णय हा संबंध 5 वर्ष आपल्याला घेऊन चालायचा असतो. त्या दिवशीचा एखाद्या वेळेस आपल्या हातून निर्णय चुकला तर आपण अनेक गोष्टीपासून पुढचे 5 वर्ष मुकत असतो. म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. मला आजही तो दिवस आठवतो की 3-3.5 महिने पहिले ज्यावेळेस मी दहेगाव जोशीला आलेलो होतो, सन्मान्य आपले खासदार बबलूभाऊ बर्वे यांच्यासाठी मतं मागायला अशाच प्रकारची गर्दी जमा झालेली होती आणि मी त्यावेळेस ही सर्वांना विनंती केलेली होती आणि म्हणून आपण त्या विनंतीचा मान केला. आणि ज्यावेळेस मी मतमोजणीची आकडेवारी पाहिली तर मी दहेगाव जोशीवाल्यांचे नतमस्तक होऊन धन्यवाद देतो की बबलूभाऊ बर्वेला या गावातून आपण लोकांनी आघाडी दिलेली होती. आपले मी पणत ह्यासाठी धन्यवाद देतो की रामटेकच्या इतिहासामध्ये ही गोष्ट नोंदली जाईल आणि नोंदली गेलेली आहे की ह्या मतदारसंघाच्या लोकांनी एका काळामध्ये एका उपसरपंचाला ग्रामसभेतून लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम केलं. हे अभूतपूर्व काम आपण मतदार म्हणून ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करून दाखवलेलं आहे. ही निवडणूक महत्वाची आहे. एका बाजूला आपल्याला खासदार लोकसभेचा भेटलेला आहे, आपल्याला उद्या आमदार निवडून पाठवायचा आहे. तो एका विचारसरणीचा गेला पाहिजे, नाहीतर एक आमदार आपण वेगळ्या विचारसरणीचा पाठवला तर हा ह्या सिऱ्याने जाईल आणि तो त्या सिऱ्याने जाईल आणि पिळवणूक आपली झाल्याशिवाय राहणार नाही. इकडे जिल्हा परिषदचा सदस्य आपला आहे, पंचायत समितीची सभापती आपल्या सोबत असणारे मंडळी आहे, ग्रामपंचायतचा भलेही आपला सरपंच दुसऱ्या विचारसरणीचा असेल, पण ही सर्व जोड खासदार आमदार हे दोन्ही एक संघ रूपाने जर आपण दिले तर विकासाची चक्र आपण थांबवू शकत नाही. आणि म्हणून ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्वाची आहे. मला काही कोणावर टीका टिप्पणी करायची नाही, माझा स्वभाव नाही. मी आपल्या कामामध्ये जास्त व्यस्त असतो, लोकांना काम दाखवण्यामध्ये जास्त व्यस्त असतो. कारण की टीका टिप्पणी ते लोक करत असतात ज्यांच्या पायाच्या खालची वाळू सरकलेली असते. माझ्यावरती निवडणूक जशी लागली तेव्हापासून माझ्यावर टीका टिप्पणी सुरू आहे. एक दिवस तर वर्तमानपत्रामध्ये आलं की मी पक्षच सोडून चाललो. एक दिवस आला मी हिंगण्यातूनच लढून राहिलो. त्या दिवशी इतक्या मोठ्या संख्येने लोक आले होते तर परत एक बातमी काढली का सर्व लोक उमरेडून आणले म्हणे. तर आता हा तर प्रहार होणार आहे माझ्यावरती. पुढच्या 20 तारखेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने प्रहार करतील. मला त्यांचं काही उत्तर द्यायचं नाही आहे. मी तुमच्यासाठी आलेलो आहे, इथे तुमचं काम करण्यासाठी आलेलो आहे. माझी आपल्याला सर्वांना हात जोडून नम्रपणे विनंती आहे की मी काम करणारा माणूस आहे. मी उमरेड मतदारसंघाचा आमदार 12-15 वर्ष राहिलो, मंत्री राहिलो, अनेक विकासाची कामं केली, सिंचनाची व्यवस्था निर्माण केली, सिंचन प्रणाली व्यवस्थित केली, शेवटच्या टोकापर्यंत तालुक्यामध्ये पाणी गेलं पाहिजे, आश्वासित लिफ्ट इरिगेशन तयार केल्या. मग ती पागवरा असेल, मोखेबर्डी असेल, अंबोरा असेल, 35,000 हेक्टर आश्वासित पाणी एक बटन दाबलं तर उमरेड विधानसभा मतदारसंघात भेटतं. हे अभूतपूर्व काम माझ्या हाताने घडलं, याचा मला आजही आनंद आहे. काम करत असताना लोकांची अशा प्रकारची कामं केली पाहिजे जी येणारे वर्षानुवर्ष लोकांना आठवून राहायला पाहिजे.
रोड रस्ते नाली बांधकाम हे तर सर्व होतच राहतं. तो तर एखादा इंजिनियर करून टाकेल. आमदाराची आणि खासदाराची काय गरज आहे. पण आमदार आणि खासदार ह्यासाठी प्रचलित व्हायला पाहिजे की त्यांनी तुमच्या घरातला दिवा जाळण्याचं काम केलेलं आहे. तुमच्या घरामधली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचं काम एका काळामध्ये राजेंद्र मुळकनी केलं होतं. रामटेक विधानसभामध्ये ते 25-30 वर्षानंतर नाव घेतलं पाहिजे. त्याच्यासाठी माझी लढाई आहे. ही लढाई लढत असताना खुर्चीवर बसलेल्या माणसाला तर सलाम भेटते हो. खुर्चीवर बसलेल्या माणसाला सलाम भेटते, तो त्याला नाही भेटत, त्या खुर्चीला सलाम भेटते. आपल्याला खुर्चीवर नसताना सलाम भेटला पाहिजे. तो तेव्हा भेटेल जेव्हा खुर्चीवर बसत असताना आपण लोकांची निस्वार्थ भावनेने सेवा करू, तेव्हाच तो सलाम भेटत. खुर्ची परमनंट नाही. आज राहीन, उद्या राहीन, नाही राहीन, काही माहित नाही. ज्या दिवशी घाटावर जायचं आहे त्या दिवशी खांदेकरी कमी पडले पाहिजे, विरोधकाच्याही डोळ्यात आसू आला पाहिजे. असं काम करायचं. बाहेरचा आहे राजेंद्र मुळक, बाहेरचा आहे राजेंद्र मुळक, खूप चिल्लवतात माझ्या बाबतीत. मी तर 8-9 वर्षापासून सतत काम करतोय. दर सोमवारी पार्श्वनीमध्ये बसतो. उन्हाळा राहो, पावसाळा राहो, काही बी राहो, दर सोमवारी पंचायत समितीच्या समोर माझं ऑफिस आहे. रडत आलेल्या माणसाला हसत पाठवण्याचं काम राजेंद्र मुळकनी केलेलं आहे. आमदार साहेब, मला सांगा, तुमचं पार्श्वनीमध्ये कुठे ऑफिस आहे? तुम्हाला भेटायला आम्हाला सर्वांना रामटेकला जावं लागतं. राजेंद्र मुळकला तर सोमवारी हमखास भेटतो पार्श्वनीमध्ये. आहे का तुम्ही या 20 वर्षामध्ये अशी कधी व्यवस्था केली की मी माझ्या मतदारसंघाच्या लोकांना तालुक्याच्या हेडक्वार्टरवर एक दिवस मुकरर करून भेटू शकतो? नाही करू शकले तुम्ही. तुम्ही नेहमी पळवाटा काढल्या. तुम्ही पळवाटा अशा काढल्या की आलेलं मतदान जेव्हा भेटलं ते भेटलं नाही, त्याच्यानंतर 5 वर्ष स्वस्थ बसायचं. 60 महिने उरलेले राहिले की त्यावेळेस कामाला लागायचं आणि लोकांना विविध प्रकारे आमिष द्यायची आणि मतदान घेऊन तुम्ही ह्या भागाचे 20 वर्ष खराब केले. अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आज तरुण वर्ग मोठ्या आशेने राजेंद्र मुळककडे बघत आहे की उद्या राजेंद्र मुळक सारखा एक तरुण व्यक्ती निवडून आला तर तो किमान आपल्या भागाचा सुजलाम सुफलाम करू शकतो. 2-4 कारखाने येतील, नोकरीची संधी उपलब्ध होईल. नोकरीची संधी उपलब्ध झाल्यानंतर राजेंद्र मुळक कधी पक्षपात करणार नाही. का हा भारतीय जनता पार्टीचा आहे, का तो सेनेचा आहे, तर तो राष्ट्रवादीचा आहे, तर हा काँग्रेसवाल्यालाच नोकरी देते आणि आमच्याकडे पाहत नाही. मी त्याच्यातला माणूस नाही आहे. ज्याच्या घरी गरिबी असेल, ज्याच्यावर अन्याय झालेला असेल, त्याच्या मागे राजेंद्र मुळक हमखास उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. मी काही त्याच्यातला माणूस नाही आहे. काही आज याची गाडी पकडली गेली, लाव तहसीलदारला फोन, याच्याच गाडी सोडून दे. पोलीस स्टेशन मध्ये एखादा व्यक्ती गेलेला आहे, अन्याय झालेला आहे, त्याच्यावरती पोलीस स्टेशन मदत नाही करत असेल, राजेंद्र मुळकचा फोन नक्की जाईल. पण माझ्या एखाद्या कार्यकर्त्याने कोणावरती अन्याय केला असेल तर राजेंद्र मुळकचा फोन कधीच जाणार नाही. हा विश्वास मी आजपर्यंत जिंकलेलो आहे आपल्या मतदारसंघामध्ये. जुन्या जेव्हा जेव्हा काम केलं, एक फोन लावा. उमरेड, भिवापूर, कुईमध्ये जर तुमचे कोणी नातेवाईक असतील तर नक्की फोन लावून विचारा की राजेंद्र मुळक तुमच्या भागातला माणूस आज आमच्या भागामध्ये किस्मत अजमावण्यासाठी आलेला आहे. त्याचं कामकाज कसं होतं मी दाव्याने सांगतो की भारतीय जनता पार्टीचाही माणूस राजेंद्र मुळकच्या बाबतीत चुकीचं बोलू शकणार नाही. हा आत्मविश्वास मला. कारण की माझ्याकडे जेव्हाही जो कोणी आलाय मी त्याला एकच नजरेने बघितलेलं आहे की तो माझ्या मतदारसंघाचा नागरिक आहे. त्याचं काम करणं आमदार म्हणून हे माझं अर्ध कर्तव्य आहे. ह्या पद्धतीने मी माझं आजपर्यंतचं नेतृत्व उभं केलेलं आहे. आणि म्हणून मी निवडणूक आहे म्हणून कोणचं आश्वासन देणार नाही. कारण की मला आश्वासनं देता येत नाही. एक तर तसंच आम्हा सर्व राजकीय लोकांवरती हा एक ठपका लागलेला आहे की आम्ही लोक खोटारडे आहोत. आम्ही नुसते निवडणूक आले म्हणजे आश्वासनांची खैरात वाटतो आणि निवडणूक संपली का 5 वर्ष दिसतच नाही. आणि म्हणून मला ह्या गोष्टी आवडतच नाही. तुम्हाला मत टाकायचं असेल, माझ्यावर विश्वास असेल, माझा पूर्व इतिहास चेक करा. त्याच्यात मी जर खरा उतरलो असून तर जरूर माझ्यासोबत राहा. आणि नाही तर मला मत नाही टाकलं, मला कोणचीच नाराजी राहणार नाही. पण मी चुकीचं आश्वासन देणार नाही का मी अमुकच करून देतो, मी टमुकच करून देतो, हेच माझ्या हातातून होईल आणि तेच करून देतो. मला करायची गरज नाही. तुम्ही निवडून दिलं तर मला हमखास हा गोष्टीचा विश्वास आहे की पुढच्या 5 वर्षानंतर जेव्हा इथे परत मतं मागायला येईल तर लोकच सांगतील का हा प्रकल्प राजेंद्र मुळकच्या हातचा आहे.
ही व्यवस्था राजेंद्र मुळकनी करून दिलेली आहे. कधीच बोर्ड लावणार नाही का अमुक मी करून दिलं आणि तमुक मी करून दिलं. उपकाराची भाषा राजेंद्र मुळकला जमत नाही. काम करणं, अरे तुम्हाला करावंच लागणार आहे. तुम्ही लोकप्रतिनिधी, आमदार आहे, खासदार आहे. कोणचा मोठा उपकार केला, एखादा प्रकल्प आणला तर, कोणचा मोठा उपकार केला एखाद्या शेतकऱ्याच्या मदतीसाठी तुम्ही पळले तर ते तुम्हाला करावंच लागतं. कारण की तुम्हाला लोकांनी मतं टाकलेली आहे. तुम्ही लोकांचे सेवक आहात आणि सेवकाला निस्वार्थ भावनेने काम करायचं असतं. आपला स्वार्थ मनामध्ये ठेवून थोडी ना काम करायचं असतं. तुम्ही माझ्या नावाची नक्की चर्चा कराल, मला आत्मविश्वास आहे. कारण की माझी काम करण्याची कार्यप्रणालीच तशी आहे. आपण सर्व लोक सोबत राहा. या गावातली सर्व पक्षाच्या मंडळींना विनंती करतो, आता मी तर अपक्ष आहो, मला काही मत टाकताना तुम्हाला कोणाचा त्रास होणार नाही. मग कोणी भारतीय जनता पार्टीची मंडळी असेल, या संघाची मंडळी असेल, या राष्ट्रवादीची असेल, या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची असेल, आणि काँग्रेसवाले तर मायासाठी दिवस रात्र एक करून राहिले. मी यायचे धन्यवाद देतो. काही ह्यायले भीती आहे, भीती कशी नाही वाटत का मायासारख्या अपक्षाच्या पाठीशी तुम्ही आपली पुरी जिंदगी दाववर लावलेली आहे. कधी कोण्या त्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षावर कारवाई होऊ शकते, तरी ही सर्व मंडळी माझ्यासारख्या तरुणाच्या पाठीशी आहे. मी जीवनभर कधी तुमचा हा उपकार विसरणार नाही. हा शब्द राजेंद्र मुळकचा तुम्हा सर्व प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांना, एवढ्या जिद्दीने तुम्ही सर्वजण माझ्या पाठीशी यासाठी उभे आहे की तुम्हाला हा आत्मविश्वास आहे का हा राजेंद्र मुळक कधी आपल्याशी दगा फटका करणार नाही. ह्या विश्वासाने आपण सर्व लोक जुळलेले आहे. माझ्या मतदार बंधू आणि भगिनींना सर्वांना विनंती आहे की ही निवडणूक ही एक लढाई आहे. ही लढाई राजेंद्र मुळकची नाही, आमच्या स्टेजवर बसलेल्या कोणाची नाही. ही लढाई तुमची आहे. तुमच्यासाठी ही लढाई लढायची आहे. उद्या आमदार जरी झालो, या एखाद्या वेळेस काही मोठं पदी जरी भेटलं, तर ते तुमच्यासाठी सर्व अर्पण होणार आहे. तुमच्यासाठी आम्ही सर्व लढाई लढणार आहोत. ह्या भूमिकेतून आम्ही मतं मागायला आलेलो आहे. कुठेही आमच्यामध्ये आक्रमकता नाही आहे. आम्ही संयमतेने निवडणूक लढत आहोत. कोणाच्या विरुद्ध एकही शब्द अपशब्द मला बोलायचा नाही आहे. मी त्याचे माझा संस्कार नाही आहे आणि मी तशामध्ये तयारी नाही झालेलो आहे. मी आपल्या आत्मसन्मानाने नेहमी जीवन जगत असतो. लोकांचं प्रेम आपल्याला भेटलं पाहिजे आणि आपलं नाव लोकांच्या हृदयामध्ये निर्माण झालं पाहिजे. येणारे वर्षोनवर्ष, येणाऱ्या 50 वर्षानंतर जर कधी विधानसभेच्या निवडणुकीची चर्चा झाली आणि आमदाराची चर्चा झाली, तर राजेंद्र मुळकचं नाव निघलं पाहिजे. एक आमच्या भागामध्ये आमदार झाला होता राजेंद्र मुळक सारखा, जो सर्वांना कुशीमध्ये घेऊन पाखरासारखा आपल्या मतदारसंघाच्या मतदारांना सांभाळायचा. हा शब्द मतदारांमधून निघला पाहिजे. ही लढाई माझी आहे आणि ती लढाई लढण्यासाठी मी तुमच्या सर्वांकडे हात जोडून विनंती करतो की 13व्या नंबरवरती बॅट हे चिन्ह आहे. त्या बॅट ह्या चिन्हाची बटन दाबून मला समोरची लढाई लढण्यासाठी जी बॅट भेटलेली आहे ती उद्या 20 तारखेपर्यंत अनेक बॉल माझ्यावरती येतील विरोधकाचे, त्याला कसं निपटवायचं ते मी पाहून टाकेन. पण खरी बॅटिंग मला जी करायची आहे ती पुढचे 5 वर्ष ह्या मतदारसंघाचे विकासाचे छक्के चौके नाही मारले राजेंद्र मुळकनं, तर तो राजेंद्र मुळक माझं नाव राहणार नाही. एवढा विश्वास देतो. आपल्या सर्वांना परत या गावातील सर्व बुजुर्ग, वडीलधारी, महिला भगिनी, आजूबाजूच्या सर्व भागांमध्ये माझी विनंती आहे की दहेगाव जोशीची जी जनता आहे, जयगाव जोशी मधले सर्व जे मान्यवर तुम्ही काही दहेगाव जोशी पुरते नाही आहे. तुमची ताकद मला माहित आहे. तुम्ही तालुक्यामध्ये तालुका पलटवू शकता, एवढी क्षमता असणारं हे गाव आहे. लावा या गावातून सर्व आजूबाजूच्या गावातल्या फोन लावा. मौदा तालुक्यामध्ये जर तुमचे नातेवाईक असतील, तर रामटेक तालुक्यामध्ये नातेवाईक, दोस्त, मित्र असतील, तर सांगा की यावेळेस जयगाव जोशींनी ठरवलेलं आहे का राजेंद्र मुळकचा साथ द्यायचा. आम्ही ठरवून घेतलंय. तुम्ही गावकरी सर्वजण हे ठरवून घ्या की यावेळेस राजेंद्र मुळकच्या बॅटच चिन्हावरची बटन दाबायची आणि आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे. एक नवीन तरुण माणसाच्या हातामध्ये या मतदारसंघाची संधी द्यायची आहे. हा नक्की आपल्या नातेवाईकांना आजूबाजूच्या तालुक्यामध्ये आणि गावांमध्ये फोन लावून माझ्यासाठी प्रचार करा, एवढी विनंती करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय भारत, जय भीम.